आदरणीय व्यासपीठ गुरुजन माझ्या बालमित्रांनो, माझे नाव सांगी ओंकार कुलकर्णी आहे. डिग्री 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 कल्ला मस्ती धमाल आता दंगा खुशाल झाली घंटा आता मधली सुट्टी बोरातून एक पोर घडलेले एक पोर पाहिजे तयास मधली सुट्टी किती रंग त्याचे किती गंध त्याचे विचारून घ्या या फुलांना जरा फिरतीच्या पाखरात भारा फिरवून पाहिजे तयास मधली सुट्टी. डॉक्टर सलील कुलकर्णी हे आपल्याला मधल्या सुट्टीतल्या आठवणी आठवून देतात. त्यांनी गायलेले हे गीत आपल्याला मधल्या सुट्टीमधल्या आठवणी आठवतात. आधीच्या शाळा म्हटली तर काय आठवतं? दप्तरात कोंबून भरलेल्या वह्या डब्यात ठेवलेल्या लोणच्याच्या तेलाचं पाणी आपल्या चित्रकलेच्या वहीत नवनवीन चित्र हर रोज काढत असतं. हे कष्ट काय होतं अजून कुणालाच नाही माहिती. आणि तुटलेला बॉटलचा बंद आधीच्या काळी शाळा म्हणजे गुरुकुल निसर्गाच्या बाजूलाच होतं. येणारा निसर्ग आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवून जातो. मी आमच्या शाळेत दप्तरांना शाळा असली तर किती मज्जा येईल ना. आपण शाळेत जाऊ, फक्त डब्बा खायचा आणि मस्त मज्जा मस्ती. नको सारखी शिस्त आणि बहार मुला हाती द्या ना फुलांना जरा. नको सारखी शिस्त आणि बहार मुला हाती द्या ना मुलांना जरा फिरतीच्या पाखरात वाऱ्यावर डोल रस पाहिजे तयास मधली सुट्टी. माझ्या ह्याच्यात माझं आवडतं म्हणजे शाळेत बॅग नेता जायचं आणि मग मस्त मैत्रिणींची बडबड करत मग जेवण करायचं. आणि आम्ही मस्त डान्स. आमच्या शाळेत आत्ताची मुक्त शाळा म्हणजे फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम ह्याच्यामध्ये आपण नवनवीन गोष्टी शिकू शकतो. आणि एक वर्कशीटच्यामुळे आपण एक वर्कशीट बनवायला पाहिजे. त्या वर्कशीटच्यामुळे आपल्याला अभ्यास करण्यामध्ये मदत मिळते. आणि जर आपण हा उपक्रम सुरू केला तर जे मुलं शाळेत येत नव्हते ते पण यायला लागतील. आणि आमच्या शाळेमध्ये प्रोजेक्टर, कॉम्प्युटर याच्या मदतीने आम्हाला शिकवले जाते. म्हणजे त्याच्यामध्ये खूप म्हणजे ते शिकण्यात पण इतकी मज्जा येते आणि त्या टीचर्सला शिकवण्यामध्ये पण मज्जा येते. आमच्या शाळेत आई बाबांना पण एका दिवशी शाळेत बोलवतात आणि रिसेस मधली मज्जा त्यांना आठवतात. आणि शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर आणि मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. आणि शाळा म्हणजे नर्सरी म्हणजे बाग. मला तर प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, एक हेड आणि एक टेल. तर ह्याचे फायदे जसे आहेत तसे तोटे पण आहेत. तोट्यांमध्ये काय आहे? मुलांची लिखाणाची स्पीड कमी होईल आणि मुलांचं हस्ताक्षर बिघडेल, मुलांना वाचायची स्पीड कमी होईल आणि त्यांचे डोळे पण दुखायला लागतील.